आता पाहूया मोठ्या राजकीय घडामोडी। कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयांची दादागिरी। 9 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्यानं जाब विचारायला गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण। खासदार सुरेश म्हात्रे यांनी घेतली जखमी अभिजित देशमुखांची भेट। आरोपीवर कठोर कारवाई करावी, आरोपी अधिकाऱ्याला सरकारी सवलती देऊ नये, सुरेश म्हात्रेंची मागणी। कल्याण सोसायटीतील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण कोर्टात जाणार। देशमुख कुटुंब मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार। पोलीस पुन्हा आरोपींना मदत करत असल्याचा देशमुख कुटुंबाचा आरोप। कल्याणमध्ये भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर जीवघेणा हल्ला। 2 अज्ञातांकडून लाथाबुक्क्यांसह दगडानं मारहाण। हल्ल्यात परांजपे गंभीर जखमी। कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र। राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये कौटुंबिक संवाद। ठाकरे बंधू राजकारणात पुन्हा एकत्र येणं शक्य नाही। राज ठाकरेंनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरेंनी हात मागे घेतला। मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन। दिल्लीतील 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पवारांकडून निमंत्रण, तर बीड आणि परभणीतील प्रकरणात लक्ष घालण्याची ही विनंती। बारामतीत सकल मराठा समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन। मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। धनंजय मुंडे उद्या पत्रकार परिषद घेणार। वाल्मिक कराडवर आरोप करताना विरोधकांकडून धनंजय मुंडेंकडे बोट। मुंडे काय बोलणार याकडे लक्ष। तर सोलापुरात बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध। ग्रामपंचायत बंदची हाक।